नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी। हल्ली आपण ऐकत आहोत इंस्टाग्रामवर काही लोक आक्षेपार्ह विधान करतात किंवा काही आक्षेपार्ह कमेंट टाकतात, त्यामुळे त्यांना बॅन केलं जातं आणि त्यांच्यावर केसेस होतात। अशाच एका हिसारच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी इंस्टाग्रामवर 3.7 लाख सबस्क्रायबर असलेल्या ज्योती मल्होत्राला अटक केली। ही अटक काहीतरी आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट केल्याप्रकरणी नव्हती, तर तिची अटक ही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून झाली होती। ही बातमी बाहेर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला। एक युट्यूबवर अशी काय पाकिस्तानसाठी हेरगिरी करू शकते असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। पोलिसांनी ज्योती मल्होत्रावर ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ऑपरेटर्सच्या सतत संपर्कात होती असा देखील आरोप केला आहे। ज्योती भारतातील संवेदनशील माहिती व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला पोहोचवत होती असं पोलिसांनी सांगितलं। ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली तसं लोक ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल सर्च करू लागले। ज्योती मल्होत्राच्या अकाउंटवर पाकिस्तानला भेटी दिल्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते। ती ट्रॅव्हल ब्लॉगर असल्यानं तिनं अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली होती। तिनं इंडियन गर्ल इन पाकिस्तान, इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर आणि इंडियन गर्ल ॲट कटस राज टेम्पल अशा टायटलचे अनेक व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहेत। तपास करणाऱ्या यंत्रणांच्या म्हणण्यानुसार ज्योतीच्या पाकिस्तानी हँडलरने तिला सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज तयार करण्याचा टास्क दिला होता। ही झाली प्राथमिक माहिती। मात्र आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं पाकिस्तानसाठी कशी हेरगिरी केली याबाबत थोडं जाणून घेऊया। या ज्योती मल्होत्रा विरुद्ध FIR दाखल झाला आहे। या FIR मध्ये युट्यूबर ज्योती कशी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारी एक हेर बनली, तिची कार्यपद्धती कशी होती याची सर्व माहिती देण्यात आली आहे। हा ज्योती चॅप्टर 2023 मध्ये सुरू झाला। याच वर्षी ज्योती मल्होत्रा ही अहसान उर रहीम या व्यक्तीला भेटते। या व्यक्तीचं दुसरं नाव म्हणजे दानिश। ज्यावेळी ज्योती भारतात परतत होती त्यावेळी ती दानिशच्या संपर्कात येते। त्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरू होतो। ज्यावेळी ज्योती दुसऱ्यांदा पाकिस्तानची ट्रिप करते त्यावेळी दानिश हा ज्योतीला भेटतो। या भेटीवेळी दानिश ज्योतीला अजून एक व्यक्तीशी भेट घालून देतो। ती व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची अधिकारी असते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योतीनं आपण 4 वेळा पाकिस्तानला गेल्याचं आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हँडलर सोबत एन्क्रिप्ट कम्युनिकेशन केल्याचं मान्य केलं आहे। यासाठी तिनं व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटचा वापर केल्याचा दावा DSP कमलजीत सिंग यांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्राने आपल्या एका ऑपरेटिव्हचं नाव हे जाट रंधावा असं सेव्ह केलं होतं। यामागे ज्योतीचा आपण कोणासोबत बोलतोय याचा कोणाला संशय येऊ नये असा उद्देश होता। एवढंच नाही तर पोलिसांना तपासात ज्योतीचे पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सोबत लैंगिक संबंध असल्याचं देखील आढळून आलं आहे। ज्योती त्या ऑपरेटिव्ह सोबत बाली आणि इंडोनेशियाला देखील गेली होती। हा झाला ज्योतीचा पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या जवळ जाण्याचा प्रवास। पोलिसांच्या मते ज्योती फक्त पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात नव्हती, तर तिनं भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात देखील कॉन्टॅक्ट निर्माण केले होते। गेल्या वर्षी पाकिस्तानी उच्चायुक्तालयानं आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत देखील ज्योती गेली होती। यासाठी ज्योतीला पाकिस्तान उच्चायुक्तालयाकडून खास निमंत्रण देण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीच्या वेळी एक व्हिडिओ समोर आलाय। यात ज्योती मल्होत्रा ही दानिशशी भेटताना दिसत आहे। याचबरोबर ज्योती दानिशचं आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचं आयोजित केलेल्या कार्यक्रमांचं तोंड भरून कौतुक करताना दिसते। या व्हिडिओत दानिश देखील ज्योतींची सर्वांना ओळख करून देताना दिसतोय। याच दानिशला नंतर भारत सरकारनं पार्सोना नॉन ग्राटा घोषित केलं होतं आणि त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्याला भारत सोडून जाण्याचे निर्देश दिले होते। इथपर्यंत ज्योती कधी, कुठं आणि कोणाच्या संपर्कात आली याची माहिती मिळते। आता ही ज्योतीबद्दल थोडं जाणून घेऊयात। ज्योती ही ट्रॅव्हल ब्लॉगर आहे हे आपण जाणतोच, मात्र ही ज्योती स्वतःला एक भटकंती करणारी हरियाणवी आणि पंजाबी मुलगी म्हणून घेते। तिच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून ती खूप भटकंती करणारी मुलगी आहे हे दिसते। मात्र तिने पाकिस्तानच्या केलेल्या अनेक ट्रिप्समुळे ती नजरेत आली। पोलिसांनी तिच्यावर सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानचा अजेंडा पसरवल्याचा आरोप केला आहे। ती जरी मूळची हिसारची असली तरी तिचं कार्यक्षेत्र दिल्लीतच आहे।
पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी तिला व्हिसा मिळावा यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मदत केली होती. त्याचबरोबर तिच्या पाकिस्तानातील वास्तव्याची देखील त्यांनी काळजी घेतली होती, असं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. ज्योतीनं भारतातील काही संवेदनशील लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र ज्योतीमुळं आता नवनुपूर चौधरी उर्फ यात्री डॉक्टर आणि प्रियांका सेनापती हे देखील रडारवर आले आहेत. नवनकूर चौधरीनं काही काळापूर्वी पाकिस्तानला भेट दिली होती, तर प्रियांका सेनापतीनं ज्योतीला ओडिशामधील पुरी एक्सप्लोर करण्यासाठी मदत केली होती. एकूण काय तर ज्योतीच्या संबंधित सर्वच लोक रडारवर आले आहेत. आता हे हेरगिरीचं प्रकरण कुठपर्यंत जातं हे येणारा काळच ठरवेल.